नमस्कार मामा. नमस्कार. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय आणि यांना काय त्रास होता आणि आपल्या आयुर्वेदिकनं काय फरक पडला. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. अण्णा द्रौपद कांबळे. मलाही सांगा, तुम्हाला काय त्रास होता. गुडघ्याचा आणि कमराचा आहे. गुडघ्याचा आणि कमरेचा त्रास पहिलं जास्त होता. बरोबर आहे. किती दिवसानं, किती वर्षाने. 4 वर्षानं. 4 वर्षांनी. मग काही औषध गोळ्या घेतल्या, काही फरक पडला, बराच फरक पडला. बर. माझं आता आयुर्वेदिक औषध घेतल्यापासून आता तुम्हाला माझ्या औषधानं, आयुर्वेदिक औषधानं काय फरक पडला. चांगला फरक जाणवतोय मला. नेमकं काय झालं. नेमकं म्हणजे गुडघे दुखायचे कमी झाले. हा. आणि कंबर दुखायची. कंबर दुखायची कमी झाली. बरोबर. आता तुम्ही शेतात सालगडी म्हणून काम करा. हो. बरोबर आहे. आता हे 4-5 वर्षांना जी गुडघ्याचा कमरेचा त्रास होता, आपल्या आयुर्वेदिकनं फरक पडलाय का नाही. पडलाय. बर. हे आयुर्वेदिक घेतल्यापासून तुम्हाला फरक जाणवलाय, पडलाय. जाणवला, फरक जाणवलाय मला. म्हणजे तुम्ही आता काम वगैरे करताय. हो. म्हणजे काय करता तुम्ही काम सध्या. शेतीत कोणतंही काम करतो. म्हणजे सालगडी म्हणून आहे तुम्ही. हो. मग आता काम करायला जी पहिलं त्रास होत होता, आता त्रास कमी झाला. बरोबर. हो. आयुर्वेदिक घेतल्यामुळे तुम्हाला फरक पडलाय म्हणून तुम्ही डबल भेटायला आला. हो. तुमच्यासारखे असे पेशंट भरपूर आहेत. त्यांना गुडघ्याचे, कमरेचे त्रास आहेत. त्यांच्यासाठी काय सांगू शकता. त्यांनी औषध घ्यावं का नाही. औषध घ्या, तर तुम्हाला तुमच्यापाशी पाठवून देतो. बरोबर आहे. हो. तुम्हाला अनुभव आलाय म्हणून तुम्ही सांगा. हो. धन्यवाद. नमस्कार.